आज आपण 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबरच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. 22 तारखेच्या पेपरमध्ये, लोकसत्ता पेपरमध्ये ही न्यूज होती बघा. तर ही न्यूज काय बघा, तर प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना. तर ही योजना कशामध्ये आहे? राज्यातील विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. क्रीडा संबंधित न्यूज आहे बघा. कियाना परिहार 8 वर्षाखालील व हर्ष सुरेश 16 वर्षाखालील यांनी 25व्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेतील पारंपरिक विभागात सुवर्णपदक पटकावलेलं आहे बघा. कुणी कियाना परिहार आणि हर्ष सुरेश यांनी बघा. यश शर्विकाने पारंपरिक प्रकारात रौप्य पदक जिंकण्यापूर्वी मुलींच्या 8 वर्षाखालील जलद व अतिजलद विभागात सुवर्णपदक मिळवले होते बघा. तिन्ही प्रकारात सुवर्ण कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू ठरली. कोण बघा? यशस शर्वनिका. चला तर मग 23 तारखेच्या न्यूज बघूया. गिफ्ट सिटी कुठे आहे रे? गुजरातमध्ये. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. तर बघा, पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणारा 17वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 9 ते 12 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. महोत्सवातील किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्कार दिल्ली येथील पत्रकार निवेदिता खांडेकर, सोलापूर येथील पर्यावरण कार्यकर्त्या अनिता योगेश माळगे आणि अमेरिकेतील मोगाबे या पर्यावरणीय चित्रपट निर्मात्या संस्थेला जाहीर करण्यात आलेला आहे. वसुंधरा मित्र पुरस्कार. JN1 कोरोनाचा नवीन प्रकार आहे. इथे एक न्यूज आहे बघा. तो चान गिनीज बुकमध्ये सर्वाधिक प्रती प्रकाशित झालेलं आत्मचरित्र म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव कोरलं आहे. तर ते तेतुस्को कुरोयानागी यांच्या तो चान द लिटल गर्ल ॲट द विंडो या पुस्तकाने हा किताब मिळवलेला आहे, मान मिळवलेला आहे. गिनीज बुक रेकॉर्डमध्ये अशी नोंद झालेली आहे. या आत्मचरित्रात बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आपल्या शालेय जीवनाची गोष्ट यात अत्यंत निरागसपणे मांडलेलं आहे. कुणी? तेतुस्को कुरोयानागी यांनी. भाषेच्या भिंती भेदना, त्यातलं काय महत्त्व बघू आपण. देशातील अधिकृत भाषेची संख्या किती आहे? तर 22. भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिणी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला आपल्या भाषेतून परभाषी व्यक्तीशी त्यांच्या भाषेत संवाद साधण्याची सुविधा मिळते बघा. भाषिणी या कृत्रिम
आधारित यंत्रणेद्वारे बघा. भाषणविषयी आधी बघूया. तर भाषणे हा प्रकल्प कृत्रिम तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि समूह स्रोतावर बेतलेला आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कंपनी अंतर्गत राबविण्यात आलेल्या या यंत्रणेत वापरकर्त्यांना थेट भाषांतराची सुविधा मिळते. यामध्ये इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेतील मजकुराचा अन्य भाषेत लगेच अनुवाद करता येतो बघा, भाषणीद्वारे. पुणे येथे बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी दरम्यान भरणार आहे. कुठे? पुणे येथे. इथे एक न्यूज आहे बघा. डॉक्टर सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा. तर हा पुरस्कार केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषेसाठी दिला जातो बघा. किती? 24. पुरस्कारातील खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सादिका नवाब सर यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठित साहित्यिक अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा. कुर्तुल एन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सादिका नवाब या दुसऱ्या महिला लेखिका आहेत. साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो बघा. तर या पुरस्कारात बघा रोख 1 लाख रुपये आणि ताम्रपट सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक असे दिले जाते. ते न्यूज आहे बघा. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.